तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते। नाहीतर फलटणच्या उमाजी नाईक चौकामध्ये भाजी विकणारा 14 वर्षाचा पोरगा बघता बघता जगण्याची धडपड करत असताना अनेक विकासाच्या वाटा शोधू लागतो। इथं आपण विकतो आहोत, हीच भाजी मुंबईला विकली तर काय, बघता बघता तो मुंबईतून भाज्या विकायला लागतो। मग किराणा मालाचं दुकान काढतो, मग गाईचा गोठा करतो, मग एखादी रोपवाटिका सुरू करतो। बघता बघता या असंख्य वाटा शोधताना एक वाट उत्तम पद्धतीने गवसते, तिचा मार्ग होतो, मार्गाचा महामार्ग तयार होतो आणि मग स्वतःला राहण्यासाठी एखादं घर घ्यावं म्हणून कुणाकडे तरी जातो, त्याच्याबरोबर चर्चा करतो। 10वी नापास असलेला माणूस जर बिल्डर होऊ शकतो तर मला अडचण काय आहे? फ्लॅटला दिलेले पैसे माघारी घेतो आणि त्याच्यामध्ये एक प्लॉट घेतो आणि तिथं स्वतःच्या व्यवसायाचा शुभारंभ करतो। बघता बघता एका उजाड माळरानावर 1000 घरांची मोहीम सुरू करतो आणि जगाच्या पाठीवर अवघ्या 2,61,000 घर देणारा अवलिया म्हणून कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये स्वतःची नोंद करून घेतो। कुणाला विश्वास बसणार नाही की 12वी पास असलेल्या एखाद्या मुलाची झेप ही एवढी उंच असू शकते। बघता बघता अनेक वाटा पुढच्या गवसतात, 1000 कोटीचा व्यवसायाची उलाढाल होते। खरं तर एक साधा विषय आहे, विश्व शून्यातूनच उभा राहतं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। असं कधी होत नाही की तुम्ही मुळातच विश्व आहात आणि तुम्ही आणखी काही नवनिर्माण करता आहात। खडतर परिस्थितीच उपजत गुणांना जन्म देते, उत्तम परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण कधीच बाहेर काढत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे।